हळदीच्या अगोदरच्या दिवशी मारुतीच्या पारावर जायचं असते घारेव करण्यासाठी. तर त्याची तयारी चालत होती. तर आमच्या मोठ्या आईनं बघा ते लाल कुंकू लावलं ओलं आणि त्याच्यावर अक्षत लावली एवढ्या गरमीमध्ये. बापरे, मी त्यांना म्हणत होतं ते सगळं कुंकू खाली येईल, मोठ्या आई लावू नका. तर ते मी नाही लावावंच लागते. मला जाऊ दे, लावा, काय फरक पडतो, एखाद्या वेळेसच ह्या गोष्टी होतात, पुन्हा होत पण नाहीत. मग मी पण समजून घेतलं आणि मग आम्ही चाललेलो. तर त्या हातामध्ये, त्यांच्या हातामध्ये जे कुऱ्हाड दिसते ना, ती कुऱ्हाड आहे, त्याला बरेच फांद्या लावून आहेत, सौंदळ कृष्ण कमळ अशा फांद्या लावून आहेत. आणि ते 4 धांड्या आहेत, त्या धांड्याला शेला बांधला होता. तर त्या शेल्याच्या मध्ये आम्हाला तिघाला चालायचं असते. देवक्या पुढं, देवकी मी मागं आणि नवरदेव आमच्या पाठीमागं, असं रितसर चालत होतो. मग मारुतीच्या पारावर गेलो आम्ही. तर मग तिथे नाही का जागरण गोंधळ करणारे हे जे दादा असतात ते आले होते. ते आल्यावरच आम्ही घारेव करायला चालू केलं होतं. म्हणजे मारुतीच्या पारावर जाण्याची तयारी चालू केली होती. त्यांनी फोन करून बोलवलं होतं आम्हाला की आम्ही आलोय, तुम्ही या म्हणून. मग आम्ही वाजत गाजत, बँड वगैरे वाजत नाही का, आणि लोक पण भरपूर नाचत होते. नाचत सगळे असं मजा करत तिथं पारावर गेलो आम्ही. आणि मग त्यांनी इथं शिखर काढलेलं, म्हणजे शिखर म्हणजे मला असं वाटतं जेजुरीचं शिखर काढलेलं, म्हाळसा बानू खंडोबाचं शिखर काढलेलं त्यांनी. आणि त्यांना तिक्सा वगैरे घालून त्याची पूजा केलेली. हळदीचा आणि तिक्सेचा वापर जास्त केला कुंकापेक्षा. तर खूप छान अशी पूजा मांडलेली. खूप फास्टमध्ये मांडतात, त्यांना सवयी असतात. त्यांची एक सफिशियंट फीस पण असते. रात्रभर जागरण गोंधळ पण करतात ते. आणि अगोदर ही पूजा असते, त्याच्यानंतर घरी येऊन पूजा मांडतात. पूजा वगैरे मांडून झाल्यावर रात्री 12 वाजता जागरण गोंधळ चालू होते. जागरण झालं, गोंधळ चालू होते 12 वाजता. 12 वाजेपर्यंत पूजा चालू असते जागरणाची. मग गोंधळ असतो. मग सकाळी 4-5 वाजेपर्यंत चालत असते गोष्टी. तर या शिखराची आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली. आणि जसं त्यांनी सांगितलं, तिक्सा वगैरे घातला त्याच्यामध्ये, मानाच्या कुरड्या पापड्या ते सगळं असते ना, त्या सगळं ह्या शेवटच्या म्हणजे नाही का ह्या दिवसापर्यंत चालत असते. इव्हन लग्न झाल्यावर सुद्धा मांडवाचे जे जाळे असतात त्याला पण तिक्सा ते लावायचे, म्हणजे तिक्सा ते लावायचा असतो. आणि मग सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि मग गोंधळाला सुरुवात. मग गोंधळ झाला आणि सकाळी 5 पर्यंत कार्यक्रम चालू होता नाही का. मग सकाळी 5ला आम्ही उठलो, आरती झाली आणि मग त्या लोकांना जायचं होतं. मग त्यांना नेऊन घालायला कोणीतरी गेलो आणि त्यांना चहा वगैरे पाजला आणि मग ते गेले. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.